गुड मॉर्निंग अकोला. गुड मॉर्निंग अकोला. RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात मी मानसी RRCच्या सर्व दर्शकांचं स्वागत करते. आजचा दिवस हा अनेक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांची जाणीव करून देणारा दिन आहे. आजचा दिवस हा जगभरातील कामगारांच्या कामाचे कौतुक म्हणून जागतिक कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसंच आज भारतातील द्वैभाषिक राज्य मुंबई राज्याची विभागणी करून महाराष्ट्र व गुजरात या नवीन 2 राज्याची निर्मिती करण्यात आली होती. म्हणून आज महाराष्ट्र राज्याचा व गुजरात राज्याचा स्थापना दिन देखील आहे. या व्यतिरिक्त आजच्या दिवशी भूतकाळात करण्यात आलेले काही महत्त्वपूर्ण बदल व निर्मिती तसंच काही महत्त्वपूर्ण व्यक्ती, जन्मदिन, निधन व शोध आदी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. इसवी सन 1739 साली मराठी साम्राज्याचे शासक पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचे पुत्र व पेशवा बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांनी आपल्या सैन्यासह पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या वसईवर निकराचा हल्ला केला. 3 महिन्याच्या युद्धानंतर वसई मराठ्यांच्या ताब्यात आली. सन 1862 साली स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रातील मुंबई विद्यापीठाचा पहिला पदवीदान समारंभ पार पडला. इसवी सन 1886 साली अमेरिकेतील कामगारांनी एका दिवसाचे आपल्या कामाचे परिमाण हे किमान 8 तासाचे असायला पाहिजे याकरिता तेथील कामगारांनी संप सुरू केला. परिणामी हा दिवस जगभर कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सन 1897 साली स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धार्मिक आणि आध्यात्मिक संस्था रामकृष्ण मिशनची स्थापना केली. इसवी सन 1930 साली आपल्या सूर्यमालेतील 9व्या उपग्रहाचे नामकरण करून त्याचे नाव प्लुटो असे ठेवण्यात आले. सन 1940 साली पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाल्याने ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या. इसवी सन 1956 साली जोनास सालक आणि अल्बर्ट ब्रूस साबिन यांनी पोलिओच्या विषाणूवर तयार केलेल्या लसीला मान्यता देण्यात आली. सन 1960 साली द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात अशी 2 राज्ये निर्माण करण्यात आली. इसवी सन 1960 साली गुजरात राज्यात उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. सन 1962 साली महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदाची स्थापना करण्यात आली. इसवी सन 1981 साली कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याची विभागणी करून नवीन रत्नागिरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. सन 1972 साली कोळसा खाणीचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. इसवी सन 1983 साली महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात अमरावती विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. सन 1998 साली महाराष्ट्र राज्यातील कोकण रेल्वे प्रकल्प देशाचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी राष्ट्राला अर्पण केला. इसवी सन 1999 साली नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची मुदत 1 वर्षावरून 2.5 वर्षापर्यंत वाढवण्यासाठी सुधारणा करणारा नवीन अध्यादेश जारी करण्यात आला. सन 1910 साली ICSचे वरिष्ठ अधिकारी तसंच भारतातील केरळ आणि मध्य प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल निरंजन वासू यांचा जन्मदिन. इसवी सन 1913 साली भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता बलराज साहनी यांचा जन्मदिन. सन 1915 साली प्रख्यात भारतीय आधुनिक हिंदी कवी अंचल रामेश्वर शुक्ल यांचा जन्मदिन. इसवी सन 1919 साली आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतीय पार्श्वगायक, संगीत दिग्दर्शक, संगीतकार आणि भारतीय शास्त्रीय गायक मन्ना डे यांचा जन्मदिन. सन 1922 साली भारतीय समाजवादी निबंधकार, पत्रकार व स्वातंत्र्य सैनिक आणि समाजवादी कार्यकर्ते मधु लिमये यांचा जन्मदिन. इसवी सन 1932 साली प्रख्यात भारतीय राजकारणी, कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री तसंच महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल सोमनाहल्ली मल्लय्या कृष्णा यांचा जन्मदिन. सन 1943 साली नृत्यकलेसाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार, ओडिसी पद्मविभूषण व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय शास्त्रीय नर्तिका आणि भारतनाट्यम आणि ओडिसी नृत्यशैलीच्या गुरु सोनल मानसिंह यांचा जन्मदिन. इसवी सन 1944 साली भारतीय राजकारणी आणि ज्येष्ठ क्रीडा प्रशासक सुरेश कलमाडी यांचा जन्मदिन. सन 1988 साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्या व हिंदी चित्रपट निर्माता अनुष्का शर्मा यांचा जन्मदिन. इसवी सन 1888 साली ब्रिटिशकालीन भारतातील स्वातंत्र्य सेनानी प्रफुल्लचंद चाकी यांचा निधन. सन 1958 साली राष्ट्रीय मराठी नाटककार गणेश शिवराम जोग उर्फ नाना जोग यांचं निधन. इसवी सन 1972 साली भारतीय उद्योगपती व राजकारणी कमलनयन बजाज यांचे निधन. 1993 साली भारतीय महाराष्ट्रीयन समाजवादी नेते आणि मराठी लेखक नारायण गणेश गोरे यांचे निधन. इसवी सन 1998 साली महाराष्ट्रीयन मराठी शिक्षण तज्ज्ञ व SNDT विद्यापीठाच्या माजी कुलगुरू गंगूताई पटवर्धन यांचे निधन. सन 2002 साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी वाङ्मयाचे गाढे अभ्यासक व लेखक
पंडित आवळीकर यांचे निधन। इसवी सन 2004 साली भारतीय जनता पार्टी तसेच पूर्ववत पक्ष भारतीय जनता संघाचे नेते तसंच उत्तर प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि मध्य प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल यांचे निधन। सन 2008 साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व महात्मा गांधी यांच्या तत्वज्ञानी निर्मला देशपांडे यांचे निधन। इसवी सन 2013 साली प्रख्यात भारतीय जनता पक्षाचे सदस्य व महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे पुत्र निखिल एकनाथ खडसे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली। दर्शकांनो, आपण आत्ताच आजचे दिन विशेष जाणून घेतले। आता आरोग्याची काळजी घेतली पाहिजे। चला तर जाणून घेऊयात काय आहेत आजच्या हेल्थ टिप्स। अनेकदा रात्रीच्या पोळ्या उरलेल्या असताना आपण त्या फेकून देतो किंवा एखाद्या प्राण्याला समोर देतो। पण तुम्हाला हे माहित असेल की शिळी पोळी खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते। तर तुम्ही असं कधीही करणार नाही। शिळी पोळी खाण्याचे फायदे जाणून घ्या। पोटाच्या समस्या दूर होतात। पचनक्रियेसाठी शिळी पोळी खूप फायदेशीर आहे। शिळी पोळी खाल्ल्याने पचनक्रिया आणि पोटाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही। गॅस, पोट फुगणे या पोटाशी संबंधित समस्यांवर शिळी पोळी रामबाण उपाय म्हणून काम करते। शिळ्या पोळ्यांमध्ये भरपूर फायबर असते जे पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करते। वजन कमी करण्यास मदत करते। जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर शिळी पोळी खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते। शिळी पोळी खाल्ल्याने पोटाची चरबी कमी होते। सोबतच शिळी पोळी खाल्ल्याने तुमची भूक देखील नियंत्रित राहते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते। मधुमेहामध्ये फायदेशीर मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांसाठी शिळ्या पोळीचे सेवन अमृतापेक्षा कमी नाही। शिळी पोळी खाल्ल्याने शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते। हे इन्सुलिन नियंत्रित करून रक्तातील अतिरिक्त साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करते। दर्शकांनो, आम्ही तुम्हाला आताच हेल्थ टिप्स सांगितल्यात। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। विश्रांतीनंतर इथेच भेटूया। खुश खबर मैत्रिणींनो, गेले 2 वर्षांपासून आपण ज्याची अगदी आतुरतेने वाट बघत होता ती वेळ आता संपली आहे। सिटी मैत्रीणचे कार्यक्रम लवकरच सुरू होत आहेत। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नोंदणी सुरू होते आहे। संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम, सहल, स्पर्धा, तुमच्यात दडलेल्या कलागुणांना सर्वांसमोर आणण्याची सुवर्ण संधी आणि तुम्हाला तुमच्या हक्काचे व्यासपीठ प्राप्त होणार आहे। ते म्हणजे फक्त आणि फक्त सिटी मैत्रीणच्या माध्यमातून। तर मग तयारीला लागा वर्षभर एन्जॉय करण्यासाठी आणि आजच आपली नोंदणी निश्चित करा। सिटी चॅनलच्या गांधी रोड स्थित कार्यालयात 500 रुपये नोंदणी शुल्क अदा करत नोंदणी करा। आणि हो मैत्रिणींनो, तुम्ही गिफ्ट घ्यायला विसरू नका। ऑफिस वेळेत तुम्ही सिटी चॅनलच्या गांधी रोड स्थित कार्यालयातून गिफ्ट घेऊन जाऊ शकता। विश्रांतीनंतर आरआरसी प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोलामध्ये सर्व दर्शकांचं खूप खूप स्वागत। आता भेटूयात अकोल्यातील मायबोली या क्लासच्या संचालिका प्राध्यापिका सीमा बक्षी यांना। या आपल्याला संस्कृत सुभाषितांचा भावार्थ समजावून सांगणार आहेत। चला तर पाहूया। मंडळी नमस्कार। आज मला तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय बरं का की तुमची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे की आज कोणतं सुभाषित असणार आहे। याचा अर्थ तुम्हाला सुभाषित आवडतायत। मंडळी, खरंच सुभाषित जीवन कसं जगावं याचं दिग्दर्शन करतात। आदर्श जीवन कसं असावं हे सांगतात। आज सुद्धा असंच एक खूप सुंदरचं सुभाषित तुमच्यासाठी सुक्ती सुधा मधून मी आणलंय। या सुभाषितामध्ये सुभाषितकार म्हणतात, अर्थेन भेषजम लभ्यम न आरोग्यम कदाचन, अर्थेन ग्रंथ संभारः ज्ञानम लभ्यम प्रयत्नतः। मंडळी, बऱ्याचदा बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की पैशांनी काय आपल्याला सगळं काही विकत घेता येतं, पण तसं नाही बरं का। सुभाषितकार काय म्हणतात बघा, अर्थ म्हणजे पैसा। पैशांनी तुम्हाला औषध विकत घेता येईल, आरोग्य नव्हे। औषध केव्हा घ्यायला जाऊ? जेव्हा अनारोग्य असेल, आपण आजारी असू त्यावेळी। पण आरोग्य जे आहे ते मिळवण्यासाठी, उत्तम आरोग्य प्राप्त करण्यासाठी आपल्याला व्यायाम करावा लागेल।
आपल्याला मेडिटेशन करावं लागेल, आपल्याला योगा करावा लागेल, आपल्याला खाण्यापिण्याची पथ्य पाळावी लागतील. बापरे, पण या सगळ्या बिना पैशांच्या गोष्टी आहेत की नाही. औषध घेऊनही आरोग्य सुधारतं, पण तिथे पैसा द्यावा लागतो. औषध जगात मिळतं, पण आरोग्य नव्हे. अर्थेन ग्रंथ संभारः ज्ञानम लभ्यम प्रयत्नतः. पुस्तकांची चळतच्या चळत आपण विकत घेऊ की पैशांनी? 1 लाख 2 लाख रुपयांची पुस्तकं माझ्या ग्रंथालयात आहे, पण त्यातलं किती ज्ञान माझ्या डोक्यात आहे? त्यासाठी मला चिकाटीने पुस्तकं वाचावी लागतील. एखादी पुस्तकातली गोष्ट वाचल्यानंतर ती कुणाला तरी सांगावी लागेल. सांगितल्यानंतर त्याचा गर्भितार्थ जो आहे तो उलगडून दाखवावा लागेल. म्हणजेच काय आहे तर मंडळी, प्रयत्न करावे लागतील. ज्ञान, आरोग्य या दोनही गोष्टी ज्या आहेत या पैशांनी मिळत नाही. त्या आपल्याला मिळवायच्या असतात आणि त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. म्हणूनच सुभाषितकारांनी या ठिकाणी पैसा नव्हे तर प्रयत्नांना किती महत्व आहे हे सांगितलं आहे. सुभाषिताचा पुनरुच्चार करूया. अर्थेन भेषजं लभ्यं न आरोग्यं कदाचन. अर्थेन ग्रंथ संभारः ज्ञानम लभ्यम प्रयत्नतः. धन्यवाद. पुन्हा भेटूयात. दर्शकांनो, सीमा बक्षी मॅडम यांच्याबरोबर संस्कृत सुभाषितांचा भावार्थ समजून आपण घेतला आहे. योगाभ्यास केल्याने व्यक्तीचा ताणतणावच दूर होत नाही, तर मन मेंदूलाही शांती भेटते. आज लोक लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत, त्यांच्यासाठी योग खूप फायदेशीर ठरत आहे. तुम्हाला सर्वांना या योगाचे फायदे माहिती आहेत. तसेच संयुक्त विदेशातही प्रसिद्ध आहे. त्यामुळेच आपण शिकूयात योग शिक्षिका श्रद्धा मोकाशी मॅडम यांच्याबरोबर योग. हरिओम तत्सत. गुड मॉर्निंग अकोला ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण आणखीन एक नवीन योगाभ्यास घेऊन आलो आहे, ज्याचं नाव आहे उज्जाई प्राणायाम. उज्जाई प्राणायाम केल्याने आपलं शरीर आणि मन, म्हणजे तसं सगळेच प्राणायाम केल्याने आपलं शरीर आणि मन संतुलित राहतं. उज्जाई प्राणायाम केल्यामुळे कंठचे इथे जे आपल्या जेवढ्या ग्लँड्स आहेत आपल्या कंठामध्ये, त्या सगळ्या ग्लँड्सचा मसाज होतो. थायरॉइड ज्यांना आहे त्यांच्याकरता हा अभ्यास अतिशय उत्तम आहे. थायरॉइड ग्लँड्स इथे ज्या असतात त्यांचा मसाज होतो. स्वरयंत्र ज्याला आपण व्हॉइस बॉक्स म्हणू त्याचा मसाज होतो. आणि बाकीच्या ज्या टॉन्सिल्स आहे, पॅराथायरॉइड ग्लँड्स आहे, यांचा सगळ्यांचा इथे मसाज होतो. त्याच्याकरता आपल्याला उज्जाई प्राणायाम शिकायचा आहे. तर उज्जाई प्राणायाम कसा करायचा? उज्जाई प्राणायामाकरता बरं हा प्राणायाम केव्हा करायचा? तर हा प्राणायाम तुम्ही 24 तासात केव्हाही करू शकता. या प्राणायामाकरता काही बंधन नाही आहे की आपण उज्जाई प्राणायाम ह्या वेळेला करावा. केव्हाही आपण उज्जाई प्राणायाम करू शकतो. म्हणजे हठयोगामध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही उज्जाई प्राणायाम केला तरी चालतो. याच्याकरता वेळेचं बंधन नाही आहे. उज्जाई प्राणायाम करण्याकरता कंठाचा संकोच करावा लागतो. गळा जो आहे तो हा कॉन्ट्रॅक्ट करावा लागतो. म्हणजे आपण एखादं थंड म्हणजे विक्सची गोळी समजा खाल्ली आणि ती खाल्ल्यानंतर आपण असं केल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला थंड लागतं तो भाग कॉन्ट्रॅक्ट झाला पाहिजे. त्या ठिकाणून आपल्याला श्वास नासिकेनेच घ्यायचा आहे, पण कंठामध्ये अनुभव करायचा आहे. तो कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते. प्राणायाम करताना नेहमी मान पाठ सरळ ठेवायची आहे. डोळे बंद, शरीर स्थिर, श्वासावर लक्ष. आता आपण उज्जाई प्राणायाम शिकू. कंठाचा संकोच करायचा आहे. लहान मूल झोपल्यावर घोरण्याचा जसा आवाज होतो तशा प्रकारचा आवाज झाला पाहिजे. ठीक आहे, तर करूया उज्जाई प्राणायाम.
अशा पद्धतीने उज्जाई प्राणायाम करायचा आहे. छोटे मुलं घोरतात तसा आवाज झाला पाहिजे आणि जास्त गळ्याला कॉन्ट्रॅक्ट म्हणजे अगदी असं ओढून ताणून नाही करायचंय. सहज श्वास पण नासिकेने घेताना कंठातून त्याचा अनुभव करायचा आहे. हळूहळू जेव्हा आपण या प्राणायामाची सवय करतो तर प्रॅक्टिस नंतर आपल्याला असं लक्षात येईल की आपण एका छोट्या नळीमधून श्वास कंठातून घेतो आहे आणि तिथूनच आपण श्वास सोडतो आहे. हां, पुन्हा एकदा करून बघूया. रिलॅक्स. अशा पद्धतीने हा प्राणायाम करायचा आहे. वयाच्या 8 वर्षापासून ते वयाच्या कितीही वर्षापर्यंत आपण हा प्राणायाम सगळेजण करू शकतात. याला वयोमर्यादा नाही आहे आणि प्रेग्नंट लेडीजसुद्धा करू शकतात. त्याच्यामुळे त्यांना जो प्रेग्नन्सीमध्ये थायरॉईड उद्भवण्याची जी शक्यता असते ती पण कमी होते आणि सगळ्यांनी हा प्राणायाम करायचा आहे, उज्जाई प्राणायाम. आजच्या मालिकेमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन अभ्यासासह. हरिओम तत्सत. दर्शकांनो, योग शिक्षिका श्रद्धा मोकाशी मॅडम यांनी योगाभ्यास कसा करायचा याविषयी आपल्याला मार्गदर्शन केले व योग सुद्धा करून दाखवला आहे. आता आपण कीर्तिसराम मॅडम यांच्याबरोबर इंग्लिश शिकूयात. नमस्कार मित्रांनो, RRC नेटवर्कच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आतापर्यंत आपण खूप बेसिक कन्स्ट्रक्शन शिकत आहोत. आपण छोटे छोटे वर्ड्स इंग्लिशमधले शिकलेले आहोत जे आपल्याला रोजच्या संभाषणामध्ये यूज करायचे आहे. आज पण आपण काही बेसिक कन्स्ट्रक्शन शिकणार आहोत. आतापर्यंत आपण शिकलेलो आहोत की माझ्याबद्दल स्वतःबद्दल बोलायचं असेल तर आय ॲम यूज करायचं. एखाद्या लेडीजबद्दल बोलायचं असेल, स्त्रीबद्दल बोलायचं असेल तर शी इज यूज करायचं. त्याच्यानंतर पुरुषाबद्दल बोलायचं असेल, जेंट्सबद्दल बोलायचं असेल तर ही इज यूज करायचं. आणि निर्जीव वस्तू किंवा पशु पक्षी प्राणी यांच्याबद्दल बोलायचं असेल तर इट इज यूज करायचं. ओके, पण आता हे सगळे एक एकच होते. आय ॲम एकच व्यक्ती होता, ही इज एकच व्यक्ती होता, शी इज एकच व्यक्ती होती आणि इट इज एकच पशु पक्षी प्राणी किंवा निर्जीव वस्तू होती. ओके, पण असं नाही होणार ना की आपण जेव्हा पण बोलू तेव्हा सगळेजण एकच राहतील. तर बऱ्याच वेळेला असं असू शकतं की एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील, अनेक लोक असतील, अनेक वस्तू असतील, तेव्हा इंग्लिशमध्ये कसं बोलायचं, त्यांच्याबद्दल बोलताना काय यूज करायचं. तर जेव्हा एकापेक्षा अनेक वस्तू असतात, एकापेक्षा अनेक पशुपक्षी प्राणी असतील, एकापेक्षा अनेक लोक असतील, त्यांच्याबद्दल कसं बोलायचं ते आज आपण शिकणार आहोत. तर पहिला जो शब्द शिकणार आहोत इंग्लिशमधला दॅट इज दे. दे म्हणजे ते, त्या, ती. ओके, ही खूप सारे पुरुष असतील तरी त्यांना दे म्हणणार आहे, खूप स्त्रिया असतील तरीही त्यांना देच म्हणणार आहे, आणि खूप सारे ॲनिमल्स, पशु पक्षी कीटक किंवा खूप सगळ्या वस्तू पण असतील तरी पण त्यांना आपण देच म्हणणार आहे. म्हणजे ही, शी, इट हे काय आहे, एक वचन आहे आणि दे काय आहे त्या सगळ्यांचं अनेक वचन आहे. ओके, ही, शी, इट एक वचन आहे आणि एक वचनच्या समोर आपण इज वापरतो आणि अनेक वचन जे असतात प्लुरल म्हणतात त्याला इंग्लिशमधून. एक वचनला इंग्लिशमधून म्हणतात सिंग्युलर. सिंग्युलर जर असेल तर आपण त्याच्या समोर इज वापरतो, एक वचन समोर इज वापरायचं. आणि जेव्हा अनेक असतील, एकपेक्षा जास्त, अनेक, ठीक आहे, जेव्हा प्लुरल असतील तेव्हा आर वापरायचं. ओके, तर मग दे म्हणजे ते, त्या, ती. तर देच्या समोर इज वापरायचं नाही कारण ते आपण एक वचन समोर वापरणार आहात. तर मग देच्या समोर आपल्याला यूज करायचं आहे आर. ओके,
दे आर, ते आहे, त्या आहेत, ती आहे. ओके, सो दे आर. आता याची कन्स्ट्रक्शन कशी करायची आहे? मी पहिलेच सांगितलं की दे म्हणजे खूप जण. ओके, एकापेक्षा जास्त असले तर तुम्हाला काय वापरायचं आहे? दे. सो दे आर. दे आर माय फ्रेंड्स. ते माझे मित्रमैत्रिणी आहेत. दे आर माय क्लासमेट्स. ते माझ्यासोबत वर्गात शिकणारे आहेत. दे आर माय कलिग्स. ते माझे सहकारी आहेत. आता देचा अर्थ आहे की खूप लोकांबद्दल तुम्ही बोलता आहात. दे आर चिल्ड्रन. ते लहान मुलं आहेत. दे आर प्लेइंग. ते खेळत आहेत. दे आर माय रिलेटिव्स. ते माझे नातेवाईक आहेत. दे आर माय नेबर्स. वह हमारे बाजू में रहने वाले लोग हैं. यस, पड़ोस में रहने वालों को क्या बोलते हैं हम लोग इंग्लिश में? नेबर्स. ओके, दे आर माय नेबर्स. वह हमारे पड़ोसी है. ओके, ते आमचे शेजारी आहेत. उसके बाद हम लोग सीखेंगे दे आर माय रिलेटिव्स, दे आर माय कलीग्स, दे आर क्रिकेट प्लेयर्स. ओके, वो क्रिकेट खेलने वाले हैं. दे आर बास्केटबॉल प्लेयर्स. वो बास्केटबॉल खेलने वाले हैं. दे आर द वर्कर्स. वो काम करने वाले लोग हैं. ओके, दे आर इंजीनियर्स. वह इंजीनियर्स है. दे आर डॉक्टर्स. वह डॉक्टर्स है. दे आर नर्सेस. तो वो सब नर्सेस है. लाइक दैट हम लोग बहुत सारे सेंटेंसेस बना सकते हैं. ऑलरेडी आपके पास बहुत सारे शब्द हैं, आपके पास बहुत सारी वोकैबलरी है. बस हमें उनको कंपोज करके सेंटेंसेस बनाना है, प्रैक्टिस करना है, उसको लिख के भी देखना है ताकि वो आपको लॉन्ग टर्म तक वो याद रहे. अगर आप बात करते हैं तो याद ही रहेगा, लेकिन आप रोज लिखने की भी प्रैक्टिस करते हो. लिखना मीन्स सोचना, और सोचने की जब हम लोग सोचते हैं तो ऑटोमेटिकली आपका जो इंग्लिश इंटरप्रिटेशन है, इंग्लिश का जो थिंकिंग है वो बढ़ता है. और आप हमारी पहली स्टेप क्या रहती है? पहले हम लोग मदर टंग में सोचते हैं, फिर उसको ट्रांसलेट करते हैं इंग्लिश में. अभी ऐसा कर करके एक स्टेज ऐसी आएगी कि आप डायरेक्टली इंग्लिश में सोचोगे और डायरेक्टली बोलोगे. अभी ट्रांसलेशन की ज़रूरत नहीं पड़ती, बट स्टेप बाय स्टेप होगा. इसीलिए आपको रोज 10-15 मिनट प्रैक्टिस ज़रूरी है. एज आई ऑलरेडी टोल्ड, मैंने आपको पहले भी बताया है कि रोज़ आपको 10 से 15 मिनट खुद को देने हैं. आपको मिरर के सामने खड़े होके जो जो कंस्ट्रक्शन हमने आज तक पढ़े हैं, जो जो वर्ड्स हमने आज तक पढ़े हैं, वो मिरर के सामने खड़े रह के लाउडली बोलना है ताकि आप खुद को सुन पाओ. और फिर आपको अच्छा लगेगा. ओ माय गॉड, यू आर टॉकिंग सो नाइस. आपको खुद को ही लगेगा अरे बाप रे, मैं तो बहुत अच्छी इंग्लिश बोलने लगी हूँ. ओ माय गॉड, यस. तो आप खुद को ही अप्रिशिएट करोगे कि बाप रे, मैं तो अच्छी खासी इंग्लिश बोल लेता हूँ. एंड दिस विल इम्प्रूव योर कॉन्फिडेंस. और इसकी वजह से क्या होगा? आपका इंग्लिश बोलने का जो कॉन्फिडेंस है वो बढ़ेगा. ओके, तो हमने आज की पहली कंस्ट्रक्शन सीखी है दे आर. दे कब यूज करते हैं? एक से ज़्यादा व्यक्ति हो, एक से ज़्यादा वस्तुएं हो, एक से ज़्यादा अनेक प्राणी हो, तो दे और दे के सामने हमेशा आर आएगा. वह है. अभी हम लोग ये जो सब भी सीख रहे हैं, एम इज आर, वह सब हम लोग वर्तमान काल की बात कर रहे हैं. अभी जो है आहे, आहे म्हणजे आता है, अभी है, उसकी हम लोग बात कर रहे हैं. ओके, अभी हम लोग टेंसेस भी पढ़ेंगे आगे चल के, बट हम लोग पहले सिर्फ वर्तमान काल की बात कर रहे हैं. दे आर, वह है. तो मैं आशा करती हूँ कि आपको दे आर के बारे में समझ में आया है. अभी और अगर मैं मतलब आई एम, लेकिन हम अगर बोलना है, अभी हम मीन्स मेरे आजू बाजू में जो भी सब है, हम के बारे में अगर बोलना है तो कैसे बोलेंगे? आम्ही. मी म्हणजे मी आणि आम्ही. आम्ही म्हणजे माझ्यासोबतचे सगळे लोक जिथे इन्व्हॉल्व होतात तिथे आपण म्हणतो आम्ही. आम्ही एक कुटुंब आहोत. वी आर फॅमिली मेंबर्स. ओके, आम्ही मैत्रिणी आहोत. वी आर फ्रेंड्स. आम्ही पिकनिकला जात आहोत. वी आर गोइंग टू द पिकनिक. आम्ही क्रिकेट खेळत आहोत. वी आर प्लेइंग क्रिकेट. आम्ही जेवण करत आहोत, तर वी आर हॅव्हिंग डिनर.
we are having lunch, we are having breakfast, we are having munchies. ओके, तर आता हे 4 जे सांगितले याच्यामध्ये मी तुम्हाला रोज सांगितले की मी तुम्हाला रोज 2-3 नवीन शब्द सांगणार आहे जे तुम्ही कदाचित कधी ऐकलेही नसतील. मी पण नव्हते ऐकले, पण जसं जसं मी इंग्लिशमध्ये जास्त शिकायला लागले, वाचायला लागले, तसे तसे नवीन नवीन वर्ड्स मला पण माहीत होत गेले. तुम्हाला ते सांगणार आहे मी रोज 2-3 नवीन वर्ड्स. तर पहिला वर्ड आहे, आपण जेव्हा सकाळचं जेवण जेवतो किंवा त्याला म्हणतात लंच. ओके, सकाळच्या जेवणाला म्हणतात लंच. सकाळी जो ब्रेकफास्ट आपण करतो तर त्याला म्हणतात सकाळी जी न्याहारी आपण करतो त्याला म्हणतात ब्रेकफास्ट. नंतर दुपारच्या जेवणाला आपण म्हणतो लंच. त्याच्यानंतर संध्याकाळी थोडंसं लाईट काहीतरी आपण खातो, नाश्ता करतो संध्याकाळी, तर त्याला आपण म्हणतो मंचीज. आणि रात्रीचं जे जेवण करतो त्याला म्हणतो आपण डिनर. ओके, वी आर हॅव्हिंग डिनर. आम्ही रात्री जेवण करत आहोत. तर डिनर म्हणजे ऑब्विसली रात्रीचं जेवण. ओके, सो वी सॉ द डिफरन्स बिटवीन दीज 4 वर्ड्स. आपण या 4 वर्ड्स मधला डिफरन्स आता पाहिलेला आहे. कोणता आहे? ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट म्हणजे न्याहारी, लंच म्हणजे दुपारचं जेवण, मंचीज म्हणजे संध्याकाळचा लाईट नाश्ता, आणि डिनर म्हणजे रात्रीचं जेवण. सो आता आपण याचे कन्स्ट्रक्शन करणार आहे. सेंटेन्सेस. वी आर हॅव्हिंग ब्रेकफास्ट. हॅव्हिंग म्हणजे आपण खात आहोत. ठीक आहे. वी आर हॅव्हिंग ब्रेकफास्ट. आम्ही ब्रेकफास्ट करत आहोत. वी आर हॅव्हिंग लंच. आम्ही जेवण करत आहोत, दुपारचं जेवण. वी आर हॅव्हिंग मंचीज. आम्ही संध्याकाळचा नाश्ता करत आहोत. वी आर हॅव्हिंग डिनर. आम्ही रात्रीचं जेवण करत आहोत. वी आर गोईंग फॉर अ पिकनिक. आम्ही पिकनिकला जात आहोत, सहलीला जात आहोत. ओके. वी आर कलिग्स. आम्ही सगळे सहकारी आहोत. वी आर टीचर्स. आम्ही सगळे टीचर्स आहोत. वी आर ॲक्टर्स. आम्ही सगळे ॲक्टर्स आहोत, नटनट्या आहोत. वी आर स्टुडंट्स. आम्ही सगळे विद्यार्थी आहोत. वी आर टीम प्लेयर्स. आम्ही सगळे एका टीममध्ये खेळणारे खेळाडू आहोत. सो असे खूप सारे वाक्य आपल्याला बनवता येतील वी आरच्या मदतीने. ओके. आणि पुन्हा एकदा नोट डाऊन करा की वी आर केव्हा वापरतो? आम्ही. एक सिंगल काय असतं, त्याचं एक वचन काय आहे? आय. आणि आयचं अनेक वचन काय आहे? वी. आय ॲम. आयच्या पुढे नेहमी ॲमच यूज होईल. वीच्या पुढे नेहमी आरच यूज होईल. ओके. तर हे लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही सेंटेन्सेस बनवतात ऑटोमॅटिकली तुम्हाला ते लक्षात राहायला लागतं की आयच्या समोर ॲमच येईल, हीच्या समोर इजच येईल आणि वीच्या समोर आरच येईल. ओके. सो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके. तर प्रॅक्टिस करा आणि नक्की तुम्हाला एक दिवस इंग्लिश स्पीकिंगमध्ये परफेक्शन येईल. ओके. त्याच्यानंतर आपण आता शिकलेलो आहे दे आर. ते आहेत. वी आर आम्ही आहोत. आता आपण शिकणार आहे यू आर. ओके. आतापर्यंत आपण माझ्याबद्दल बोलली, आमच्याबद्दल बोलली, त्यांच्याबद्दल बोलली, जे कोणी होतं ते, तो ती ते त्यांच्याबद्दल बोललो, त्यांच्याबद्दल शिकलो आपण. आता आपल्याला तुझ्याबद्दल बोलायचंय, तुमच्याबद्दल बोलायचंय मला. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. आता यू म्हणजे एका व्यक्तीसाठी पण इंग्लिशमध्ये यूज वापरतात आणि खूप अनेक व्यक्ती असेल तरी त्याच्यासाठी इंग्लिशमध्ये यूज वापरतात. ओके. मग आता यू म्हणजे मला कसं समजणार आहे की एक व्यक्तीबद्दल बोलते की अनेक व्यक्तीबद्दल बोलते? ओके. तर त्याच्यामध्ये एक छोटासा डिफरन्स आहे. आपल्याला ते केअरफुली ऐकावं लागेल, एकदम लक्ष देऊन ऐकावं लागेल, लक्ष देऊन वाचावं लागेल, तेव्हा तुम्हाला ते समजेल की हे एका व्यक्तीबद्दल बोलताय की अनेक व्यक्तींबद्दल बोलतायत. ओके. यू आर माय ब्रदर. तू माझा भाऊ आहेस. यू आर माय रिलेटिव्स. फरक लक्षात येतोय ना? यू आर माय ब्रदर. तू माझा भाऊ आहेस. यू आर माय रिलेटिव्स. रिलेटिव्स म्हणजे खूप सारे येतात ना नातेवाईकमध्ये. ओके. त्याला एस लावलेला आहे आपण. SES लावला तर अनेक होतात. येस. तर मग यू आर माय रिलेटिव्स. तुम्ही सगळे माझे नातेवाईक आहात. आप सब मेरे रिश्तेदार हो. यू आर माय फ्रेंड. आप मेरे फ्रेंड हो. यू आर माय फ्रेंड्स. आप मेरे दोस्त हो. फ्रेंड्स एस लगा दिया उसको. एस मीन्स ज्यादा हो गए. तो ये जो यू है ये एक से ज्यादा के बारे में मैं बात कर रही हूँ. यू आर माई स्टूडेंट्स. आप सब मेरे विद्यार्थी हो. अभी यू आर माई स्टूडेंट्स उसको एस लगा दिया
मीन्स वो अनेक हो गए, ठीक है। स्लाइट डिफरेंस है, एकदम बारीक डिफरेंस है, एकदम छोटा सा डिफरेंस है, बट आपको वो थोड़ा सा ध्यान देंगे तो आपको समझ में आएगा कि एक के बारे में बोल रहे हैं कि अनेक के बारे में बोल रहे हैं। ओके, सो यू आर गोइंग फॉर अ मूवी, आप मूवी के लिए जा रहे हो। देन यू आर माई स्टूडेंट्स, आप मेरे विद्यार्थी हो। यू आर बास्केटबॉल प्लेयर्स, आप बास्केटबॉल खेलने वाले हो। देन यू आर क्रिकेट प्लेयर्स, आप क्रिकेट खेलने वाले प्लेयर्स हो, लाइक दैट। ओके, सो दिस इज ऑल अबाउट टुडे। आज हमने 3 कंस्ट्रक्शन सीखे हैं, दे आर, वी आर, यू आर। तीनों जो कंस्ट्रक्शन है इसके सामने, तीनों जो वर्ड्स है दे, यू एंड वी जो वाले वर्ड्स है, इसके सामने आर ही यूज करना है। आज तक हमने जो सीखा था की जे आपण शिकलेलो होतो की आयच्या समोर नेहमी एमच यूज करायचं, ही शी इटच्या समोर इज यूज करायचं आणि दे वी यूच्या समोर आर यूज करायचं। तर हे जसे जसे तुम्ही सेंटेन्सेस बनवाल, जसं जसं तुम्ही रिवाइज कराल, तुम्हाला आपोआप ते लक्षात राहील की कोणत्या याच्या समोर काय वापरायचं। अगेन आय एम टेलिंग यू, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट। पुन्हा सांगते तुम्हाला की प्रॅक्टिसनी तुमच्या इंग्लिशमध्ये जास्त परफेक्शन येईल। रोज आपल्याला स्वतःला 10-15 मिनिटं द्यायचीच आहेत, आरशासमोर उभं राहायचंच आहे आणि लाऊड रीडिंग करायचंच आहे। ओके, थँक्यू सो मच फॉर लिसनिंग मी शो पेशेंटली। मला इतकं छान काळजीपूर्वक ध्यान से आप सुन रहे हो मुझे रोज़ 15 मिनट। मैं आपकी बहुत आभारी हूँ। सी यू इन द नेक्स्ट सेशन। दर्शकांनो, तुम्ही कीर्तिसराफ मॅडम यांच्याकडून रोज इंग्रजी शिकत आहात। गुड मॉर्निंग अकोलामध्ये आणि सिटी मैत्रीणमध्ये सुद्धा तुम्ही पाहत आहात आणि इंग्रजी शिकत आहात। आता आपण लॉ अँड जस्टिसचा एक भाग इथे पाहणार आहोत। चला तर बघा काय आहे आज लॉ अँड जस्टिसमध्ये। कायदेविषयी कोणतेही प्रश्न तुमचे, उत्तर तज्ञांचे। RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिस, कायदेविषयक सल्ला। नमस्कार, RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिसच्या आजच्या या भागात मी संजय पाटील आपणा सर्वांचे स्वागत करतो। प्रेक्षक हो, आजचा आपला विषय आहे संस्था नोंदणी अधिनियम 1860। त्यान्वये त्या विषयाशी मार्गदर्शक म्हणून आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सुभाष मुंगी सर। सरांविषयी सांगायचं झाल्यास सरांनी आजपर्यंत न्यास नोंदणी कार्यालयामध्ये जवळपास 12,000 संस्था रजिस्टर केलेल्या आहेत, नोंदणीकृत करण्यात आल्या आहेत त्यांच्या थ्रू। आणि सरांची संपूर्ण विदर्भामध्ये या विषयामध्ये ख्याती आहे। RRCच्या वतीने मी त्यांचे स्वागत करतो। नमस्कार। अनेकांच्या मनात हा प्रश्न येत असेल की संस्था नोंदणी करायची तर ती कुठे करावी लागते, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात। ज्या चालू संस्था असतात त्यांना मधात काही अडचणी निर्माण होतात, तर त्या कशा सोडवायच्या, त्यासाठी आज तज्ञ मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। तर चला आपण त्याचा लाभ घेऊयात। सर, मला आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की संस्था नोंदणी अधिनियम हा ॲक्ट हा केव्हापासून लागू झाला? संस्था नोंदणी अधिनियम ॲक्ट हा आपल्या देशामध्ये इंग्रजांच्या काळापासून स्थापन करण्यात आलेला आहे। 1860 मध्ये ह्या ॲक्टची सुरुवात झालेली आहे। पूर्वीच्या काळी हा ॲक्ट इंग्रज सरकार जे होतं, इंग्रज सरकाराच्या अखत्यारीखाली होता। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तो आपल्या देशाच्या अंतर्गत सुरू झाला आणि प्रत्येक राज्याचे आपले वेगवेगळे नियम आहेत। सर, अनेकांना हा प्रश्न पडतो की संस्था कुठे व कशी रजिस्टर करायची आणि त्याची कागदपत्र ऑफिसमध्ये दाखल केल्यानंतर साधारणतः किती कालावधीमध्ये आपल्याला संस्था ही रजिस्टर करून मिळते? संस्था नोंदणी अधिनियमानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये जेव्हा महाराष्ट्र राज्याचं विभाजन झालं त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 प्रमाणे सुरुवात झाली। त्याचं कार्यालय आज प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध आहे। त्याला धर्मादाय आयुक्त कार्यालय या नावाने ओळखतात, तसंच संस्था नोंदणी कार्यालय या नावाने पण ओळखलं जाते। कुठल्याही व्यक्तीला जर संस्था नोंदणी करायची असेल तर त्याला कमीत कमी 7 जणांची आवश्यकता असते।
7 जणांनी मिळून ती संस्था स्थापन करायची. स्थापन केल्यानंतर त्याची ज्या नियमानुसार कागदपत्र तयार करायचे आणि सहाय्यक धर्मादाय आयुक्त किंवा धर्मादाय आयुक्त यांच्या कार्यालयात ते दाखल केल्यानंतर नियमानुसार 3 ते 4 दिवसामध्ये नोंदणी त्याची मिळते. सर, संस्था नोंदणीसाठी साधारणतः शासकीय फी किती असते? संस्था नोंदणी अधिनियमानुसार 1860 प्रमाणे जी आहे ती 50 रुपये फी आहे. ती इंग्रजांच्या काळापासून 50 रुपये ते आजपर्यंत 50 रुपयेच आहे. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये 2 प्रकारचे कायदे असल्यामुळे एक संस्था नोंदणी अधिनियम 1860 प्रमाणे होते आणि दुसरं जे महाराष्ट्र नवीन त्याचं जे नाव आहे ते महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट अधिनियम 1950 जे आहे त्याच्यामध्ये होते. 1860 मध्ये 50 रुपये लागतात आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टमध्ये 30 रुपये लागतात. अशी एकंदर त्याची नोंदणी फी आहे. सर, धर्मनिहाय संस्था वेगवेगळ्या असतात का? हो. महाराष्ट्र शासनामध्ये कायदा अंमलात आला तेव्हा त्यांनी आपल्या प्रदेशात राहणारे लोक जे आहेत त्यांना योग्य रीतीने न्याय मिळावा आणि त्यांची लवकर ओळख व्हावी याकरता हिंदू धर्मियाकरता अ मध्ये करतात, मुस्लिम धर्माकरता ब मध्ये करतात, पारसी लोकांकरता सी क मध्ये करतात म्हणजे सी, ख्रिश्चन लोकांसाठी ड मध्ये करतात, ज्या सामाजिक आणि धर्मादायी संस्था त्याला डी मध्ये करतात आणि कोणी विश्वस्त व्यवस्था लेखाद्वारे जर कोणती संस्था तयार केली तो कुठल्याही जाती धर्माचा असला ते त्याला ई मध्ये ते रजिस्टर करतात. सर, संस्था आणि संस्थान यात नेमका काय फरक आहे? हा फार चांगला प्रश्न विचारला आपण. ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना गल्लत होते. संस्था ही 7 लोकांनी मिळून केलेली असते. त्याला ती जी आहे त्याला धर्मादायी संस्था किंवा सामाजिक संस्था असं म्हणतात. संस्थान जिथे धार्मिक कार्यक्रम होतो, जिथे मूर्ती आहे किंवा कोणाचा दर्गा आहे किंवा कोणाची मशीद आहे, कोणाचा चर्च आहे, कोणाचा गुरुद्वारा आहे, ते संस्थान झालं. त्याला संस्थान म्हणतात आणि जे हे आहे त्याला संस्था म्हणतात. हा एवढा फरक आहे त्यातला. आणि सरकारच्या सोबतीने काही NGO काम करतात असं नेहमी आपण समाजामध्ये ऐकतो. तर ह्या NGO ह्या संस्थेपेक्षा वेगळ्या असतात का? नाही, NGO हा जो आहे हा गव्हर्नमेंटनी आपल्याला म्हणजे सोप्या भाषेत समजून सांगण्यासाठी नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणून ते त्यांना ट्रीट करतात. जी आपल्या 1860 आणि 1950 मध्ये जी संस्था नोंदणी करतो म्हणजे प्रथम 1860 मध्ये आणि त्याच्यानंतर ती 1950 मध्ये रजिस्टर होते ती NGO म्हणून ओळखली जाते. आणि NGO मध्ये सर्व धर्मादायी, सामाजिक, शैक्षणिक, व्यायाम, क्रीडा हे सगळ्या प्रकारच्या संस्था ज्या आहेत NGO मध्ये गणल्या जातात. सर, संस्था किंवा संस्थान हे जेव्हा रजिस्टर केल्या जातात तर तेव्हा त्यामध्ये मूळ संस्थेमध्ये किती सभासद किंवा कार्यकारी मंडळ ठेवता येतं? 1860 आणि 1950 प्रमाणे जी धर्मादायी स्वरूपाची संस्था असते त्याला कमीत कमी 7 लोकांची आवश्यकता असते. परंतु एखादं मंदिर असेल किंवा एखादा गुरुद्वारा असेल किंवा चर्च असेल तर ह्या याच्यामध्ये कमीत कमी 2 लोक असले तरी ती संस्था नोंदणी करता येते. सर, एखाद्या व्यक्तीस असं वाटलं की त्याला संस्था रजिस्टर करायची आहे तर तो एखादा व्यक्ती ती संस्था रजिस्टर करू शकतो का? हां, करू शकतो. 1950च्या ॲक्टनुसार त्याला विश्वस्त व्यवस्था लेख तयार करावा लागतो आणि विश्वस्त व्यवस्था लेख तयार केल्यानंतर ती स्वतःची संस्था जी आहे ती त्याला नोंदणी करता येते. एखादा व्यक्ती मयत झाला असेल किंवा त्यास कोर्टाने शिक्षा झाली असेल किंवा त्याला यापुढे संस्थेमध्ये कार्य करण्याची इच्छा नसेल तर अशा वेळेस काय केलं जातं? अशा वेळेस ती संबंधित व्यक्तीने ज्या व्यक्तीला संस्थेमध्ये काम करायचं नसेल किंवा संस्थांमध्ये काम करायचं नसेल त्यांनी त्यांचे जे अध्यक्ष असतात किंवा त्यांचे जे कार्यकारी मंडळ आहे त्यांच्याकडे स्वतःचा राजीनामा सोपवावा. दुसरी गोष्ट, आपण हा जो एक प्रश्न विचारला की तो कुठल्या कायद्याच्या अंतर्गत त्याला शिक्षा झाली असेल तर ते शिक्षेचे कागदपत्र घेऊन त्या माणसाला ते जे संस्थेचे कार्यकारी मंडळ आहे त्या कार्यकारी मंडळाला सभा घेऊन त्या व्यक्तीला त्या संस्थेतून निष्कासित करण्याचे संपूर्ण अधिकार आहेत. सर, एखाद्या संस्थेमध्ये एखाद्या व्यक्तीची जागा रिक्त झाली असेल, एणकेन कारणाने त्या व्यक्तीचं पद रिकामं झालं असेल तर अशा वेळेस दुसरा व्यक्ती त्या पदावर नेमण्यासाठी संस्थेचे काय नियम असतात? प्रत्येक संस्थेचे आणि संस्थांचे आपले वेगवेगळे नियम आहेत. त्या नियमानुसार त्यांना ती रिक्त जागा भरण्याचे संपूर्ण अधिकार आहेत. प्रत्येक संस्थेने किंवा संस्थांनी
आपले जे नियम आहेत त्या नियमानुसार सभा घेऊन रिक्त जे झालेले आहे त्या रिक्त पदावर नियुक्ती करण्याचे त्यांना संपूर्ण अधिकार आहेत आणि त्या अधिकार त्यांना कायद्याने दिलेले आहेत। संस्थेचे उद्देश जे असतात, ज्याला बायलॉज आपण म्हणतो, तर धार्मिक संस्थेचे कोणते असतात आणि सामाजिक संस्थेचे कोणते नियम असतात? हा प्रश्न तुम्ही फार चांगला विचारला। बऱ्याचशा आपल्याकडे ज्या पूर्वीच्या ज्या काही संस्थानं आहेत, म्हणजे धार्मिक संस्थानं आहेत, त्या धार्मिक संस्थानाला कुठल्याही प्रकारची नियमावली, बऱ्याच संस्थांना नियमावली नाही आहे, तर ती त्यांना करण्याकरता महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 नुसार योजना सादर करावी लागते। योजना म्हणजे नियमच आहेत, त्या नियमानुसार त्यांनी आपले नियम बांधून घ्यायचे आणि ते नियम जे आहेत धर्मादाय आयुक्ताकडून मंजूर करून त्यानुसार त्यांनी कार्य करायला पाहिजे, असा एक तो नियम आहे। दुसरा जो आहे तो विचारला तो धर्मादाय स्वरूपाचा आहे। धर्मादाय स्वरूपाचे जे आहे, जेव्हा आपण संस्था नोंदणी करतो तेव्हाच त्यावेळेसच त्यांच्यावर बायलॉज असतात। बायलॉज म्हणजे नियमावली त्यांना बांधलेलं असतं आणि त्या नियमावलीप्रमाणेच त्यांनी कार्य करायला पाहिजे असं त्यांच्यावर बंधन असतं आणि अशा प्रकारे ह्या दोन्ही संस्था चालतात। सर, संस्थेच्या कार्यकारी किंवा विश्वस्त मंडळात काही बदल झाला असेल तर तो बदल धर्मादाय आयुक्तांकडे किती दिवसाच्या आतमध्ये सादर करायला पाहिजे? संस्थेच्या कार्यकारी मंडळात किंवा विश्वस्त मंडळात कुठलाही बदल झाला असेल तर तो सभा घेऊन 90 दिवसाच्या आतमध्ये बदल अर्जाद्वारे आणि त्याच्यासोबतच्या मीटिंग नोटीस, त्याची जी काय असेल ती प्रक्रिया पूर्ण करून तो धर्मादाय आयुक्ताकडे दाखल करणं अत्यंत आवश्यक असते। याच्यानंतर जर झाला त्याला विलंब लागतो, त्या विलंब जो आहे तो विलंबाचा दंड लागतो। म्हणून मी आज सगळ्या जे धर्मादायी संस्था किंवा धार्मिक संस्था आहे त्यांना या आपल्या मंचाद्वारे हे सांगू इच्छितो की त्यांनी आपले संस्थांचे कार्य किंवा संस्थेचे कार्य करताना ह्या गोष्टीचा योग्य विचार करून वेळेमध्ये सगळे कागदपत्र दाखल केले तर संस्थांचं कुठलंही आर्थिक नुकसान होऊ शकत नाही। ह्याची जाणीव प्रत्येक संस्थेने आणि संस्थांनी घ्यायला पाहिजे, अशी माझी कळकळीची विनंती आज या मंचावरून आपल्याला सगळ्यांना देतो आहे। सर, संस्थेकडे, न्यासाकडे जर स्थावर व जंगम मालमत्ता असेल तर त्याची नोंदणी धर्मादाय आयुक्तांकडे करणं हे बंधनकारक असतं का? हो, संस्थेकडे असलेली जंगम मालमत्ता आणि स्थावर मालमत्तेची नोंदणी ही धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणी करणं आवश्यक असतं। याच्यामध्ये काय बरेचदा म्हणजे पूर्वीच्या काळी असं होतं की लोक अतिक्रमण करून त्या जागेवर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे। आता त्या केसेस हळूहळू त्या प्रत्येक संस्थांच्या जागा ज्या आहेत त्या आपापल्या ताब्यात मिळतात। याचं सगळ्यात चांगलं उत्कृष्ट उदाहरण मी तुम्हाला सांगतो की पंढरपूरचं जे मंदिर आहे विठ्ठलाच्या मंदिराला महाराष्ट्रातून जवळजवळ 80,000 एकर लँड जी आहे ती लोकांनी त्या काळामध्ये दान केलेली आहे, परंतु ती लोकांनी अतिक्रमणमध्ये घेतली। याबाबत एक हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल झालं होतं आणि हायकोर्टाने सरकारला आदेश दिले होते सगळ्या जागेच्या, सगळ्या शेतांच्या तुम्ही शोध घ्या आणि त्या ज्या आहेत त्या परत संस्थांना परत करा। त्याप्रमाणे सरकार हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे सरकारने ते कार्य केलं आणि आज बरीचशे जवळजवळ 90% शेतजमीन जी आहे ती पंढरपूर संस्थांच्या ताब्यामध्ये गेलेली आहे। त्यामुळे ती त्यांच्याकडे नोंद होती, त्यामुळे ती त्यांना मिळाली। आणि माझं हेच सांगणं आहे आपल्या या मंचाद्वारे प्रत्येक संस्थांना किंवा संस्थांना की त्यांनी आपल्याकडे असलेली स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता ही धर्मादाय आयुक्ताकडे बदल अर्ज दाखल करून नोंदवावी। सर, न्यासाची नोंदणी झाल्यानंतर, संस्थेची नोंदणी झाल्यानंतर स्थावर व जंगम मालमत्ता विकत घेतली असेल तर त्याची नोंद करता येते का? हो, तसा नियमच आहे। ती आपण जी कुठली स्थावर मालमत्ता विकत घेतो, शेत जमीन असो किंवा जमीन असो किंवा एखादी इमारत असो, त्याची नोंदणी करणे अत्यंत आवश्यक असते। आणि जंगम मालमत्तामध्ये माझं असं सांगणं आहे की जी जंगम मालमत्ता असेल, अर्थात ज्या नाशवंत वस्तू असतात ते घेण्याची काही गरज नाही आहे, परंतु ज्या आपल्याला 5 वर्ष 10 वर्ष टिकणाऱ्या आहेत त्या वस्तू घ्यायलाच पाहिजे। त्यामुळे आपल्याकडे संस्थेकडे असलेली जी काही जंगम मालमत्ता आहे त्याची नोंद त्यांच्याकडे राहते। त्याची नोंद तिकडे राहिल्यामुळे आपल्या जे संस्थेचे एक अंकेक्षण करायचं असतं त्याच्यामध्ये पण किंवा त्या स्थावर मालमत्ते व जंगल मालमत्तेचं जे रजिस्टर असतं त्याच्यामध्ये ती आपली चांगल्या प्रकारे मेंटेन होते। सर, न्यासाचे जे आर्थिक व्यवहार असतात, संस्थेचे जे आर्थिक व्यवहार असतात ते त्या संस्थेतर्फे कुणी सांभाळावे? न्यासाचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी 2 प्रकारे आहेत। ज्या संस्थांना योजना लागू आहेत
त्या योजनेमध्ये आपण लिहून देतो की संस्थेचे आर्थिक व्यवहार कोणी सांभाळेल. तसेच जे NGO म्हणजे जे धर्मादाय संस्था आहेत त्यांच्या नियमामध्ये लिहिलेलं असतं की कोणी कोणी त्या संस्थेचे आर्थिक व्यवहार बघावे. शक्यतो जे असतात आर्थिक व्यवहार बघण्याचे जे आहेत ते अधिकार ट्रेझररला असतात. ट्रेझरर बघतो, परंतु बँकेचे अकाउंट हे करण्याकरता ती संस्था जे ठरवेल किंवा त्यांच्या नियमांमध्ये जे नमूद केलेलं आहे त्याप्रमाणे त्यांनी कार्य करणे अत्यंत आवश्यक आहे. सर, न्यासाचे संस्थेचे एक वार्षिक अंकेक्षण करणे हे बंधनकारक असते का व त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते? कारण बऱ्याचशा संस्था ह्या नोंदणीकृत केल्या जातात, रजिस्टर केल्या जातात व अंकेक्षणाच्या भीतीपोटी त्या संस्थेमध्ये वेगवेगळे वाद निर्माण होतात आणि त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. संस्था नोंदणी झाल्यानंतर त्याचे दरवर्षी अंकेक्षण करणे हे प्रत्येक संस्थांच्या कार्यकारी मंडळाची, विश्वस्त मंडळाची जबाबदारी असते. शासनाच्या नियमानुसार 30 सप्टेंबरपर्यंत आपल्या संस्थेचे अंकेक्षण तयार करून हे धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये दाखल करणे अत्यंत आवश्यक असते. समजा काही कारणास्तव तुमचं जर काही राहिलं असेल तर तुम्ही ते दाखल करू शकता. तेव्हा विलंब माफीचा अर्ज देऊन त्याच्यावर तुम्हाला दंडात्मक कारवाई होते. परंतु ते जे आहे तुमचे अंकेक्षण आहे ते करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते अंकेक्षण उशिरा जरी आलं तरी ते धर्मादाय आयुक्त कार्यालय त्या आपल्याकडून दंडात्मक कारवाई करून घेतात आणि ते आपल्या ताब्यात घेतात. जेव्हा सर्वजण जमतात, संस्था नोंदणी करण्याचं निश्चिती होते, संस्था रजिस्टर केली जाते, नोंदणीकृत केली जाते, पण बऱ्याचशा संस्था काही कालावधीनंतर मृतावस्थेत जातात, निर्जीवावस्थेत असतात. तर अशा निर्जीवावस्थेत पडलेल्या संस्था पुनर्जीवित करण्याची काही सुविधा आहे का? त्यासाठी कोणते नियम आहेत? महाराष्ट्रामध्ये जेव्हा फडणवीस साहेबांचं सरकार होतं तेव्हा त्यांनी एक नवीन नियम काढला होता. तो आहे 22-3. ज्या संस्था जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 1,29,000 की 30,000 संस्था ज्या त्या निर्जीव अवस्थेत होत्या त्या संस्था त्यांनी नोंदणी जे होत्या ते रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्या रद्द केलेल्या ज्या नोंदणी आहेत त्या आपल्याला पुनर्जीवित करता येतात. त्यासाठी नियम आहे. त्या नियमानुसार सगळं कागदपत्र गोळा करून जॉईंट चार्टर्ड अकाउंटंट यांच्याकडे तो अर्ज करावा लागतो. त्यांची सुनावणी होते. त्यांची कागदपत्राची पूर्तता करून सुनावणी झाल्यानंतर आपल्याला ती संस्था पुनर्जीवित करता येते. सर, न्यासा स्थावर मालमत्तेची विक्री करता येते का? हो. संस्थेकडे जी असलेली स्थावर मालमत्ता संस्थेच्या कार्यकारी मंडळाला किंवा विश्वस्त मंडळाला जॉईंट चार्टर्ड अकाउंटंटची परवानगी घेऊन विकता येते. त्याच्यासाठी काही नियम बांधून दिलेले आहे. त्या नियमाची पूर्तता करूनच आपल्याला ती विकता येते. परस्पर जर विकली तर ती CRPCच्या ॲक्टनुसार तुमच्यावर गुन्हा दाखल होऊन तुम्हाला त्यामध्ये शिक्षा पण होऊ शकते. हे प्रत्येक विश्वस्तांनी लक्षात घ्यायला पाहिजे. सर, काही जुने संस्थान आहेत त्याची नोंदणी झाली असून नोंदणीनंतर त्या सुचारू रूपाने चालाव्या यासाठी न्यास नोंदणीमध्ये काही प्राविधान आहे का? हो. बरीच जी जुनी संस्थानं आहेत त्या संस्थानामध्ये जी पूर्वीच्या काळी जे कार्यरत होते त्यांना नियमाची काही कल्पना नव्हती. त्याच्यामुळे काय झालं की बऱ्याच संस्थांमध्ये वाद निर्माण झाले. तर हे जे वाद निर्माण झाले ते त्यांच्या विरुद्ध कोणी तक्रारी केल्या तर त्या तक्रारीची शहानिशा किंवा त्याची चौकशी जी आहे धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये त्यांचे जे निरीक्षक असतात त्यांच्यामार्फत करण्यात येते आणि त्यांना संस्थान कसे चालवा याबद्दलची संपूर्ण माहिती ती निरीक्षकाद्वारे दिली जाते. निरीक्षक त्यांच्यावर योग्य रीतीने निरीक्षण करून त्या संस्थेचं काम सुचारूपणे करावे याकरता त्यांना वेळोवेळी मदत करत असतं. सर, एखाद्या न्यासामध्ये विश्वस्त मंडळ वर्सेस कार्यकारी मंडळ यामध्ये काही मतभेद किंवा वाद निर्माण झाले असतील तर त्या संबंधित कोणत्या कोर्टामध्ये कार्यवाही केली जाते? गेल्या काही 10 ते 15 वर्षामध्ये विश्वस्त मंडळ किंवा कार्यकारी मंडळामध्ये वाद हे सुरू झालेले आहेत. पूर्वीच्या काळी का वाद होत नव्हते. पूर्वीच्या काळी फार कमी प्रमाणात वाद असायचे पण आता खूप वाढलेले आहेत. तर विश्वस्त मंडळ एकमेकाच्या विरुद्ध तक्रारी करतात किंवा एकमेकाच्या विरुद्ध बदल अर्ज सादर करतात आणि ह्यात बदल अर्ज किंवा तक्रारी झाल्या तर याची सर्वांची जी चौकशी आहे ती कायद्यानुसार धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये धर्मादाय उपायुक्त किंवा सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या अखत्यारीखाली घेण्यात येतात आणि ते नियमानुसार काम करून त्याच्यामध्ये योग्य तो न्याय निवाडा करून न्याय देतात. सर, एखाद्या न्यासामध्ये विश्वस्त मंडळ वर्सेस कार्यकारी मंडळ असा जर वाद असेल व त्याचा निर्णय लागला असेल तर गैर अर्जदाराला
त्याची अपील ही कोणत्या कायद्यान्वये करावी लागते? धर्मादायुक्त कार्यालयामध्ये जे कुठले वाद चालतात, ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये आदेश घेण्यात येतात, त्या व्यक्तीला किंवा त्या समूहाला धर्मादाय जॉईंट चॅरिटी कमिशनर अमरावती इथे अपील करण्याचे संपूर्ण अधिकार आहेत. सर, एखादी संस्था किंवा संस्थांमध्ये जर काही गैरव्यवहार गैरकारभार होत असेल तर त्याबाबत कोण दखल घेतं? संस्थेमध्ये कुठल्याही आर्थिक व्यवहाराबद्दल गैरव्यवहार झाले असेल तर त्याची तक्रार धर्मादायुक्त कार्यालयामध्ये करण्यात येते. त्याची चौकशी जी आहे निरीक्षकाद्वारे करण्यात येते. निरीक्षक आपला निरीक्षण अहवाल तो धर्मादाय आयुक्ताकडे सादर करतो. धर्मादाय आयुक्त त्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950च्या 41D नुसार निष्कासित करते. निष्कासित करून त्या ठिकाणी नवीन विश्वस्त मंडळ निवडण्याकरता जॉईंट चॅरिटी कमिशनर यांच्याकडे परवानगी मागते आणि त्यानुसार कायदेशीर कारवाई होऊन त्यावर कारवाई करण्यात येते. सर, एखाद्या न्यासामध्ये धर्मदाय आयुक्तांकडे नोंद असलेले विश्वस्त मंडळ किंवा सभासद हे मयत झाले असल्यास त्या जागी दुसऱ्यांची नेमणूक करायची असल्यास त्यासाठी कोणता कायदा असतो? फार चांगला काय प्रश्न आपण विचारलात. याच्याबद्दलची बऱ्याच लोकांना माहिती नाही, परंतु आज हे आपल्या मंचाद्वारे याची माहिती सगळ्या लोकांना होईल. एखाद्या आपल्याकडे फार पूर्वीच्या काळापासून संस्थान आहेत, त्याचे जे विश्वस्त मंडळ आहेत किंवा कार्यकारी मंडळ आहेत ते मयत झालेले आहेत आणि त्या संस्थांचा जो कारभार आहे, जे संस्थांचे विश्वस्त नाहीत असे गावातले कोणीही व्यक्ती ते बघतात आणि तिथल्या पैशांचा गैरउपयोग करतात. अशा वेळेस गावातल्या लोकांनी धर्मादाय आयुक्ताकडे अर्ज केल्यानंतर तो अर्ज जॉईंट चॅरिटी कमिशनर अमरावती यांना पाठवण्यात येतो आणि कलम 47 नुसार त्यामध्ये चौकशी होऊन योग्य व्यक्तींची निवड करण्यात येऊन त्या व्यक्तींच्या हातामध्ये ते संस्थान देण्यात येते. एखादी संस्था जेव्हा रजिस्टर केली जाते तेव्हा वकिलांकडे किंवा सगळेजण आपसात जमून त्यामधील उद्देशाबाबत फार चर्चा केली जाते की त्यामध्ये हे असे उद्देश असावे, आम्हाला हे करता आलं पाहिजे, आम्हाला ते करता आलं पाहिजे, आम्ही या क्षेत्रात सुद्धा कार्य करू शकलो पाहिजे. सर्वव्यापी संस्थेचे उद्देश त्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला जातो. पण ती संस्था जेव्हा कार्यरत असते ती पुढे जाते तेव्हा आंतरिक कलहामुळे किंवा काही एनकेन कारणामुळे मनमिटावामुळे ती संस्था तिथे थांबून जाते. असं होऊ नये. आपल्या इथे फार जुनी परंपरा आहे सर्वांनी एकत्रित येऊन समाजासाठी सत्कार्य करण्याची. आपल्या देशाची, आपल्या महाराष्ट्राची तशी संस्कृती आहे. तर सर, ही संस्था सुचारू रूपाने कार्य करावी, त्यांचे उद्देश परिपूर्ण व्हावे, सत्कारणी लागावे, यासाठी संस्था भरभराटीला जाण्यासाठी तुम्ही काय सुचवाल? त्यांनी काय करायला पाहिजे? माझे असे तुम्हाला या मंचावरून सगळ्या विश्वस्त मंडळांना किंवा कार्यकारी मंडळाला आव्हान आहे की जेव्हा आपण 7 लोक किंवा 7 पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी कुठली संस्था स्थापन करतो तर त्यांनी एक दिलाने एक रूपाने हे कार्य करावे. आपले जे काय मनमुटाव असतील ते आपले वैयक्तिक ठेवून बाजूला ठेवून ही संस्था कशी चांगल्या रीतीने चालेल आणि आपल्या संस्थेचं नाव भरभराटीस कसं येईल आणि संस्थेचं नाव भरभराटी झालं तर आपसुकच ते जे कार्यकारी मंडळ आहे त्याची पण वाहवा होते. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे वाद न करता ही संस्था चालवावी अशी मी या मंचाद्वारे सगळ्या विश्वस्त मंडळांना आवाहन करतो. ह्याच्या सामाजिक, सार्वजनिक किंवा धर्मदाय संस्था असतात, यांना केंद्र शासनाचं किंवा राज्य शासनाचं कोणकोणत्या खात्याचं अनुदान मिळतं आणि त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते हे आमच्या दर्शकांना प्लीज सांगाल का? महाराष्ट्र राज्यामध्ये 2 प्रकारच्या संस्था नोंदणीकृत होतात. एक आहे धार्मिक प्रकारची संस्था आणि एक धर्मादाय संस्था. गेल्या काही वर्षापासून ज्या धार्मिक संस्था आहे त्या धार्मिक संस्थांना महाराष्ट्र शासनाने तीर्थस्थळ ह्या नावाने त्यांना एक वेगळ्या प्रकारचे अनुदान देतात आणि त्याप्रमाणे ती जे संस्थान आहे त्याला अ, ब, क, ड, ई असे मार्क देऊन त्यांना त्यांच्या संस्थांच्यासाठी आवश्यक जे आहे ते अनुदान उपलब्ध करून त्यांना जे आवश्यक गोष्टी आहेत त्याची उपलब्धता सरकार अनुदानाद्वारे त्यांना करून देते. तशीच धर्मादायी संस्था ज्या आहेत त्याच्यामध्ये शैक्षणिक आहे, सामाजिक आहे, क्रीडा आहे, मेडिकल आहे, ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या संस्था ह्या संस्था नोंदणी करण्याकरता केंद्र शासन आणि शासनाकडे
त्यांच्या विहित नमुन्यामध्ये अर्ज करावे लागतात. त्यासाठी मागील 3 वर्षाचे अंकेक्षण अहवाल सादर करावं लागतं. नवीन कायद्यानुसार पॅन कार्ड सादर करावे लागतात, आधार कार्ड सादर करावे लागतात, ईमेल ॲड्रेस सगळ्यांचे दाखल करावे लागतात. त्या सगळ्या अर्जांची छाननी होते. छाननी झाल्यानंतर तुम्ही जर त्या अनुदान घेण्याच्या योग्य असाल तरच तुम्हाला ते जे आहे ते अनुदान मिळतं. याची प्रकर्षाने प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवावी. त्याच्यामध्ये अजून एक असं आहे की एक आपल्याला ॲफिडेविट करून द्यावं लागतं की आमच्या संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही. हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आमच्या विरुद्ध कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल नाहीत. हा पण एक आता नवीन कायदा सरकारने काढलेला असल्यामुळे ह्या आपली जर संस्था भरभराटीस आणायची असेल ह्या सगळ्या गोष्टींपासनं प्रत्येक विश्वस्त मंडळाने ह्याची आपल्या स्वतःवर प्रतिबंध घालून योग्य रीतीने संस्था चालावी आणि शासनाकडून योग्य ते अनुदान मिळवून आपली संस्था भरभराटीस आणावी असे माझे सगळ्यांना आवाहन आहे. अगदी बरोबर. फार छान माहिती दिलीत सर तुम्ही आम्हाला. प्रेक्षक हो, तुमची संस्था जर सुचारू रूपाने चालत असेल, त्याचे उद्देश तुम्ही पूर्णत्वास नेण्यास प्रयत्न करत असाल तर शासन हे तुमच्या पाठीशी असतं. महाराष्ट्र शासन देशाची व्यवस्था त्यासाठी आर्थिक तरतूद करून देते. तर त्याचा लाभ तुम्ही अवश्य घ्यावा. एक तज्ज्ञ मार्गदर्शकांनी इथे येऊन आम्हाला छान पद्धतीत मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. सर धन्यवाद. आपण इथे आलात, आम्हाला माहिती दिली. आमच्या प्रेक्षकांना निश्चित रूपाने याचा लाभ होईल. प्रेक्षक हो, भारताच्या स्वातंत्र्याचा लढा असो की शिवाजी महाराजांचा मराठी साम्राज्य स्थापन करण्याचा लढा असो, यात कुठली संस्था रजिस्टर नव्हती. तरीसुद्धा सर्वांनी एकत्र येऊन एका विचारासाठी, एका ध्येयासाठी हा लढा दिला व ते यशस्वी झाले, जिंकलेत. आज आपल्या पाठीशी कायदा आहे, शासन तुम्हाला अनुदान द्यायला तयार आहे. तरीसुद्धा आपण एका संस्थेमध्ये वाद निर्माण करतो. सुचारू रूपाने ती संस्था चालू शकत नाही असे का? विचार करा, जाणून घ्या कायदा, तुमचा होईल फायदा. वेळ झाली आहे आता निरोप घेण्याची. उद्या पुन्हा इथेच आणि याच वेळी भेटूया. तोवर तुम्ही RRC नेटवर्कच्या विविध चॅनल्सवर RRCचे बातमीपत्र तसेच विविध कार्यक्रम पाहत रहा आणि आमच्या सोशल साईट्सला सुद्धा फॉलो करा. नमस्कार.